पाहिजे मला तुमच्या मंडलाधिकारी तुम्ही चेक केला कधी आनंद म्हणून केलं का? तुमचं काम आहे बिओ मॅडम. केंद्र प्रमुख तुमचे आले का? केंद्र प्रमुख किती हातवरती करा. सुपरवायझर केंद्र प्रमुख बोलवले का? केंद्र प्रमुख सुपरवायझर तुमचे विस्तार अधिकारी यांनी गावी मुक्काम करायचे आहे. त्यांनी राहायचं तालुक्याच्या ठिकाणी, पण त्यांनी महिन्यातले केंद्र प्रमुखांनी किती मुक्काम करायचे? प्रत्येक केंद्र प्रमुखाकडे किती किती शाळा आहे अंदाजे? 15 ते 20 शाळा. त्यांनी महिन्यातले चालू राहू दे जोरात बोला तुम्ही. फक्त मला सांगा, एका केंद्र प्रमुखांनी त्याच्या 15-20 शाळेमध्ये महिन्यातून किती दिवस गावात मुक्काम करण्याचा नियम आणि कायदा आहे? असं माहिती आहे समोर काय? पूर्ण वेळ थांबायला पाहिजे शिक्षकांनी. मी विचारतोय केंद्र प्रमुखांचं. एक केंद्र प्रमुख 15-20 शाळेला दिलेत आपण हजेरी घ्यायला. ते आले की नाही आले, त्याच्यानंतर ते शिकवतात की नाही बरोबर. समजा आता आम्ही 5वी 7वीतला मुलगा विचारलं त्याला की बाबा किती तालुके आहेत आपल्या जिल्ह्यामध्ये, आहे का कोणी मुलगा आहे का 5वी 6वी 7वीतला? शासनाचाच मुलगा आहे आपल्या? जिल्हा परिषदचा आहे. बर, जिल्हा परिषद शाळेतला आहे का बेटा? घ्या बरं माहिती त्याच्याकडे. किती वेळा बेटा तू? 7वी. कोणत्या शाळेत शिकतो? बडजीला. जिल्हा परिषद शाळा आहे का? हो. बर, तुझे जितके शिक्षक आणि शिक्षिका महोदय आहेत त्या गावात त्यांचे घर आहेत का? नाही. अपडाऊन करतात ना ते? हो. तू 7वीला आहे का? हो. बरं, लसावी आणि मसावीचा लॉंग फॉर्म सांग बरं. लसावी लघुत्तम साधारण लघुत्तम सामायिक विभाजन महत्तम. बरोबर आहे, बरोबर. महत्तम सामायिक बरोबर आहे. 24चा पाठ सांग. 24 1 24 24 2 8 4 24 1 72 24 96 24 5 120 24 1 144 24 7 168 24 8 184 व्हेरी गुड. येतो तुला. तुझ्या गावात ॲबॅकस आहे का? ॲबॅकसचे हो. ॲबॅकसचे मुलं शिकतात? हो. तू पण आहे ॲबॅकस मध्ये? हो. किती मिनिटात किती गणित शिकवतो सोडवतो? 5 मिनिटं 100. 5 मिनिटात 100 गणित सोडवतो. मित्रांनो, तुम्हाला माहित असलं पाहिजे 7,000 मुला-मुलींना आपण आपल्यातर्फे शिक्षक लावून प्रत्येक ठिकाणी आपण म्हणजे 7,000च्या आम्ही शाळा निवडल्या. आम्ही जवळपास 2 आमच्यातर्फे सगळ्या मित्राकडनं दर महिन्याला मी पैसा घेऊन त्या शिक्षकाचा पगार करतो आणि त्यांना ॲबॅकस शिकवतो. मला अभिमान आहे. मागच्या 10 दिवसापूर्वी साहेब आपले 250 मुलं मराठवाड्यात नंबर 1 आले ॲबॅकसचे. आणि एक मुलगा वैरागडचा हा 3 मिनिटं 27 सेकंदामध्ये 100 गणित सोडवण्यामध्ये मॅजिशियन ऑफ मराठवाडा म्हणजे गणितातला जादूगार असं त्याला बक्षीस मिळालं. असं काम करतो आपण. आपल्या शिक्षण वाढवतो, 10,000 मुलं करतात सगळे, कारण त्यांचं आयुष्य अशा ह्याच्यावर चालतं. ठीक आहे मॅडम, तुम्ही घ्या. मी तुम्हाला प्रश्न विचारला, केंद्र प्रमुखाकडे ज्या शाळा येतात ना, त्या केंद्र प्रमुखांनी त्यांच्या एरियातल्या शाळेच्या गावात एका महिन्यात किती दिवस मुक्कामी राहायचे? यस सर, एक 4 ते 5 दिवस थांबायला पाहिजे, कारण की त्यांना एका आठवड्यात 5 स्कूल व्हिजिट करणं कंपल्सरी आहे. पूर्ण गुणवत्ता वगैरे सर्व चेक करणं. तर एक 5 दिवस तरी. तुमचं उत्तर 4 ते 5 दिवस चूक आहे. आणि जे दिवस असतात ना, 4 ते 5 7 ते 8 असं नाही म्हणत. विस्तार अधिकारी पण ते बोलतात पूर्ण. तुम्ही व्यवस्थित नियमाचं पुस्तक आता वाचून घ्या पुढच्या वेळेला माझ्या समोर येताना, बरोबर आहे? आणि का सांगतो आपण गावात राहायचं ते? कारण शासनाने प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्याला त्यांच्या कामाच्या व्यतिरिक्त सगळे कामं होत नाही.
म्हणून त्यांनी गावात राहून लोकांना मदत करायची आहे. आपण सरकारी कर्मचारी वगैरे पारावर बसतो, काय चालू आहे, काय असतं, बसल्या बसल्या पण आपण बावनकुळे साहेबांनी काय केलंय, का आपण सुरू करतो, ह्या सगळ्या माहित्या तुमच्या खुशबुजमध्ये राहिल्या पाहिजे. सगळ्या शिक्षकांनी करायचंय. समजा एका शाळेमध्ये 380 मुलं आहेत, 250 चांगले आहेत, 130 मुलं मुली अशी आहेत की त्यांना अपेक्षित अभ्यासक्रम येत नाही. म्हणजे समजा 5वी मध्ये त्याला 30चे पाढे यायला पाहिजे. ज्याला येत नाही त्याला कायदेशीररित्या त्याच पगारामध्ये एक्स्ट्रा क्लासेस संध्याकाळी 5 नंतर पुन्हा घेऊन त्या मुलाला पारंगत करून त्याच्या बरोबरीला आणावं लागतं. बरोबर आहे? ए बी सी डी असं बनवतो आपण. डी वाल्याला सी पर्यंत आणायचं, सी वाल्याला बी पर्यंत आणायचं, बी वाल्याला ए पर्यंत आणायचं, मग पुन्हा सी पर्यंत जो आला त्याला पुन्हा बी, सगळे ए पर्यंत आले पाहिजे. आणि असं नाही की फक्त पुस्तकी ज्ञान मध्ये, खेळामध्ये पण, सगळ्यामध्ये पण. दुर्दैवाने सांगतो मी, आज जी बेरोजगारी वाढली आहे ती फक्त आणि फक्त प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण हे अगदी आपल्या मुलांना मिळाल्यामुळं. मी तुम्हाला बोलत नाही, पण मी खास करून शिक्षकांचं बोलतो. तलाठी महोदयांनी पण ही गोष्ट लक्षात घ्यावी. शिक्षकांना किमान 80,000 ते 1,00,000 रुपये पगार आहे आणि त्यांचे स्वतःचे मुलं कुठे शिकतात? प्रायव्हेट शाळेत, जिथं 15,000 पगार आहे, 20,000 पगार आहे. मला सांगा, 1,00,000चं चांगलं शिक्षक पाहिजे का 25,000चं पाहिजे? 1,00,000चं पाहिजे. हे बरोबर नाही. 16 तारखेपासून मला सगळ्या याद्या लागतील आणि तुमच्या केंद्र प्रमुखांनी दररोज त्या शिक्षकांनी तिथं आहे की नाही द्यायचं आहे की नाही. आता आपण एक ऍप आणलाय, सगळ्या तलाठी महोदयांना मी विनंती करतो, आपण 16 तारखेपासून त्याला लागू धरूया. तुम्ही डाउनलोड करून घ्या. आलं का तो आपला अभिषेक? आपण परमिशन घेतली, आपण ड्यू परमिशन, सगळ्या सिक्युरिटी वगैरे आपण तुमच्या कायदेशीर ठेवून, जर तुम्ही तुमचं गावाच्या बाउंड्रीच्या बाहेर गेले की लगेच माझ्या कार्यालयाच्या डॅशबोर्डवर मला कळणार आहे आणि कलेक्टर आणि तहसीलदार साहेबांच्या डॅशबोर्डवर कळणार आहे की हा माणूस गावातून बाहेर निघाला. काय हरकत आहे तुम्हाला करायला? काय हरकत आहे? काय बोलतो मी? ग्रामसेवक, अधिकारी, तलाठी, शिक्षक, सगळे कृषी अधिकारी, त्यांची ती गावाची फेरी आम्ही त्याच्यामध्ये नोंदवू लागलो सगळी. त्यांनी ते गाव सोडलं की लगेच आम्हाला कळणार, लगेच तुम्हाला ताबडतोब मेमो येईल, दुसऱ्या दिवशी तुम्ही उत्तर द्या, असं झालं तसं झालं, काय कारण असतं ते एजंट सारखे करून घ्यायचं आपलं. बरं का सर? एबीओ सर सर्व. हा, तर तुम्हाला मी शेवटची वॉर्निंग दिली.